आपण पाहूया कापूस लागवडीच्या आधुनिक पद्धती। कापसामध्ये अनेक पद्धतीने लागवड होते, त्यात कोणत्या पद्धतीचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, त्यामुळं आपल्याला लागवड करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहूया। तर सगळ्यात पहिले कापूस उत्पादनात वाढ करण्यासाठी केवळ बियाणे खतं महत्त्वाचे नसून पिकाची योग्य रचना आणि दोन झाडातील योग्य ओळीतील अंतर अत्यंत निर्णायक ठरतं। तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे समान अंतर पद्धत। समान अंतर पद्धत म्हणजे दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतर सारखं। पूर्वी बहुतांश ठिकाणी समान अंतर पद्धतीचं म्हणजे एक साधारणतः 15-20 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर सगळीकडे समान अंतर पद्धतीनं लागवड होत होती। समान अंतर पद्धत म्हणजे दोन ओळीतील आणि दोन झाडातलं सारखं अंतर, म्हणजे 3x3 किंवा 4x4, 5x4 किंवा 4x3 या पद्धतीनं ओळीतलंही अंतर मोठं आणि दोन झाडातलं अंतर मोठं, याला समान अंतर पद्धत म्हणतात। पूर्वी 15-20 वर्षापूर्वी बहुतांश शेतकऱ्यांची समान अंतर पद्धत होती। याचं कारण की दोन्ही बाजूनं याचा फायदे असे आहे, समान अंतर पद्धतीनं लागवड करण्याचा फायदा असा आहे की त्या शेतामध्ये दोन्ही बाजूनं मशागत होते, आडवी उभी डवरणी करता येते, त्यामुळे तणांचा त्रास तिथं कमी होतो। ज्याही ठिकाणी तणांचा खूप त्रास आहे अशा ठिकाणी तुम्ही या समान अंतर पद्धतीनं लागवड करू शकता। याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूनं मशागत करता येते, तणांचा त्रास कमी होतो। पण याला मर्यादा काय आहेत? या समान अंतर पद्धतीमध्ये झाडांची संख्या तुम्ही वाढवू शकत नाही। त्यानंतर दोन्ही बाजूनं झाड जर वाढलं तर कापसाची दाटणी सुद्धा तिथं होते, नंतर वेचणीला फवारणीला सुद्धा त्रास होऊ शकतो। आणि त्याचमुळं दुसरी विषम अंतर पद्धत डेव्हलप झाली होती, ज्याच्यामध्ये तणांचा त्रास वाढतो मात्र झाडांची संख्या वाढल्यामुळं उत्पादनात भर पडते। पण अजूनही ज्या शेतकऱ्यांना तणांचा जास्त त्रास आहे अशा शेतकऱ्यांनी समान अंतर पद्धतीमध्ये, मग त्यात 3x3 असेल किंवा 4x4 असेल किंवा 3x4 असेल, अशा पद्धतीने लागवड करायला हरकत नाही। त्याच्यामध्ये आडवी उभी मशागत करून तण फक्त फुलीवर राहतं तेवढं तण निंदायची तयारी जर असेल तर या पद्धतीचा ज्यांना अडचण आहे तण नियंत्रणाची खूप जास्त, त्या शेतकऱ्यांनी या समान अंतर पद्धतीवर जायला हरकत नाही। इथं वाणाची निवड करताना मात्र जास्त मोनोपोडिया, जास्त डेराबाज असलेलं झाड असं वाण निवडायला आपल्याला हरकत नाही। जे सरळ वाढणारं किंवा कमी मोनोपोडिया असलेलं वाण आहे हे समान अंतर पद्धतीमध्ये शक्यतोवर लावू नये। तर हीच पहिली पद्धत झाली, समान अंतर। दोन झाडातलं आणि दोन ओळीतलं अंतर जवळपास सारखं असतं, त्यामुळं ही एक पद्धत झाली। दुसरी पद्धत म्हणजे विषम अंतर पद्धत, ज्याच्यामध्ये दोन ओळीतलं अंतर जास्त असतं आणि दोन झाडातलं अंतर कमी असतं। म्हणजे पूर्वी मी सांगितलं तुम्हाला समान अंतर पद्धतच चालत होती, पण एकरी उत्पादन वाढण्यासाठी या पद्धतीचा शोध लागला। याच्यामध्ये दोन ओळीतलं अंतर वाढवलं, त्या अंतर दोन ओळीतलं वाढल्यामुळं सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, मशागत करता येते, वेचणीला सोपं होतं। आणि दोन झाडातलं अंतर कमी केलं, त्या दोन झाडातलं अंतर कमी केल्यामुळं काय झालं की झाडाची संख्या वाढली आणि उत्पादनात वाढ होते। या पद्धतीमध्ये झाडाची संख्या वाढते, उत्पादनात वाढ होते, हवा खेळती राहते। फक्त याचा जर आपण याला लिमिटेशन्स किंवा याला मर्यादा जर म्हटली तर याला आडवी उभी डवरणी होत नाही, आडवी उभी मशागत होत नाही। त्यामुळे एकतर तणनाशकाचा वापर करून किंवा निंदन करूनच आपल्याला तण नियंत्रण करावं लागतं। पण या अंतर पद्धतीचे फायदे बरेच आहे। या विषम अंतर पद्धतीमध्ये आपण सरळ वाढणारं किंवा मोकळं असलेलं झाड, जसं आपलं बुस्टरचं छावा आहे, हे या पद्धतीमध्ये परफेक्ट बसते। यामध्ये लागवड म्हणजे हलक्या जमिनीत 3x1 वर करतात किंवा मध्यम जमिनीत 4x1 असेल, 4x1.5 असेल, फार तर 4x2 वर असेल, आणि भारी जमिनीत किंवा खूप भारी जमिनीत 5x1, 5x1.5 या पद्धतीनं याची लागवड होते, विषम अंतर पद्धत। याचा फायदा काय आहे? झाडाची संख्या वाढते, त्यामुळे उत्पादन वाढतं। दुसरं, मोठं अंतर, दोन ओळीत मोठं अंतर असल्यामुळं हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो। पण याला मर्यादा काय आहे? तण नियंत्रणासाठी आपल्याला तणनाशकाचा वापर करावा लागतो किंवा निंदाचा खर्च याच्यामध्ये वाढतो। तर ही दुसरी पद्धत आहे। मात्र उत्पादन वाढीसाठी ही पद्धत सुद्धा चांगली आहे। तर छावा या वाणासाठी हे तुमचं जिथे आपण विषम अंतर पद्धत आहे हे एकदम योग्य आहे। त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे जोडओळ पद्धत। जोडओळ पद्धत म्हणजे 2 लाईन लावायच्या आणि तिसरी लाईन मोकळी सोडायची। याच्यामध्ये 3-3 फुटाच्या तुम्ही फुल्या पाडू शकता किंवा रेघाट्या मारू शकता। 2 लावायच्या, 1 सोडून द्यायची, म्हणजे मोठं अंतर जे राहील ते 6 फूट राहील, पट्ट्यातलं अंतर जे आहे ते 6 फूट राहील आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 3 फूट राहील।
याच्यामध्ये एक सगळ्यात चांगला फायदा असा आहे की तुम्ही ठिबक सिंचनाची एक लॅटरल जरी टाकली तर 50% ठिबक सिंचनावरचा खर्च तुमचा वाचू शकतो आणि कापूस एका बाजूनं हा भरपूर त्याला मोकळी जागा असल्यामुळं चांगला वाढतो. मोकळी जागा असल्यामुळे तुम्हाला फवारणी करता येते. सुरुवातीची मशागतसुद्धा तुम्ही ट्रॅक्टरनं करू शकता. ज्या ठिकाणी मशागतीला अडचणी आहेत, बैलबंडी नाही आहे, बैल जोड्या नाही आहेत, अशा ठिकाणी विषम अंतर पद्धत आपल्या जोडओळ पद्धतीनं सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. मोठ्या अंतरामध्ये हे जे मोठं अंतर आहे याच्यामध्ये तुम्ही मशागत ट्रॅक्टरनं सुद्धा करू शकता, फवारणी सुद्धा ट्रॅक्टरनं करू शकता. आणि याच्यामध्ये दोष किंवा याला मर्यादा काय आहेत की जे एक सरी सोडलेली आहे त्या भागात कापूस चांगला वाढतो, मोकळा राहतो. पण जी दोन ओळीतलं अंतर जे आहे ते 3 फूटच ठेवल्यामुळं इथं कापसाची दाटणी होऊ शकते. तिथं आपल्याला फवारणी करताना सुद्धा मध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात, मर्यादा येतात. किडीचा प्रादुर्भाव सुद्धा मधल्या भागामध्ये तिथं वाढू शकतो. ही त्याला मर्यादा आहे. पण ही सुद्धा ठिबक सिंचनाची मर्यादा असेल, कमी नळ्या असतील तर या पद्धतीमध्ये 50% ठिबक सिंचनावरच्या नळ्यावरचा खर्च आपला कमी होतो. तर ही सुद्धा आपल्याला माहीत असावी म्हणून जोडओळ पद्धत सुद्धा तुम्हाला मी तिथे सांगतो. त्यानंतर अतिघन लागवड पद्धत. अतिघन लागवड पद्धतीमध्ये काय उद्देश काय आहे या लागवड पद्धतीचा? याच्यात कशी लागवड होते? साधारणतः 3x अर्धा 3x9 सेंटीमीटर आपलं 9 इंच 3 फूट बाय 9 इंच म्हणजे 3 त्रिक 9 90 सेंटीमीटर बाय 9 इंच म्हणजे 15-20 सेंटीमीटर किंवा 3.5 बाय 1 फूट वगैरे या पद्धतीनं अतिघन म्हणजे जास्तीत जास्त झाडाची संख्या इथं ठेवली जाते. जवळपास एकरी 25 ते 40 हजारापर्यंत झाडं या अतिघन लागवड पद्धतीमध्ये ठेवल्या जातात. याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की तुम्हाला एकरी म्हणजे प्रति झाड 20-25 बोंड जरी लागले तरी 10-15 क्विंटल कापूस तुम्हाला पिकू शकतो. म्हणजे झाडाची संख्या वाढवली, बोंडाची संख्या प्रति झाड कमी जरी असली तरी सुद्धा तुम्हाला इथे तुमच्या झाडाची संख्या वाढल्यामुळं उत्पादन वाढायला मदत होते. आणि याची वाढ कारण तुम्हाला 3x अर्ध्या फुटात किंवा 4x अर्ध्या फुटात जर आपण लागवड केली तर 2 झाडातलं अंतर अत्यंत कमी असल्यामुळं तिथं कापसाची दाटणी खूप होते. आणि जर त्याला नैसर्गिकरित्या वाढू दिलं तर तिथे त्याचं पातेगळ दाटणी होऊन पातेगळ होऊ शकते, पांढऱ्या माशीचा प्रकोप वाढू शकतो, रस शोषण करणारी कीड वाढू शकते, दमट हवामान झाल्यामुळं बोंडसड होऊ शकते. या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दाटणी होऊ नये त्यासाठी लिहोसिन, क्लोरोमेकेट क्लोराईड किंवा मॅपिकेट क्लोराईड चमत्कार अशा संजीवक म्हणजे वाढ नियंत्रकाचा फवारा जर तुम्ही इथं दिला तर त्याची वाढ नियंत्रित जर तुम्ही ठेवू शकत असले तरच अतिघन पद्धतीनं लागवड आपण करू शकतो. याच्यामध्ये मोनोपोडिया कट करत नाही, त्यामुळे त्याला अतिघन पद्धतच म्हणतात. कुठलाही मोनोपोडिया वगैरे कट न करता फक्त वाढ रोधकांचा वापर करून त्या झाडाची वाढ नियंत्रित ठेवणे आणि झाडाची संख्या वाढवून उत्पादन वाढवणं हा या घनदाट लागवड पद्धतीचा फायदा आहे. तर या पद्धतीनं 2 झाडातलं अंतर अत्यंत कमी ठेवून 2 ओळीतलं अंतर इथं 3 फूट किंवा 3.5 फूट किंवा 4 फूट ठेवलं जातं. आता याच पद्धतीमध्ये दुसरी दादा लाड पद्धत आहे. दादा लाड पद्धतीमध्ये अतिघन म्हणजे 3x1 भारी जमिनीत किंवा मध्यम जमिनीत 2.5x1 किंवा एकदम हलक्या जमिनीत 2x1 वर सुद्धा कापूस लागवड करू शकतो. मात्र दादा लाड पद्धतीमध्ये इथे आपण मोनोपोडिया जे असतात, खालच्या गळफांद्या ज्या असतात त्या कट करतो. त्यामुळं तिथं तुम्हाला वाढ रोधकाचा फवारा करण्याची गरज नाही, कारण गर्दी करणारी जी असते ती मोनोपोडिया असते. त्यामुळं ती जर कट केली तर गर्दी होत नाही आणि नंतर 3-3.5 फूट हाईट झाल्यानंतर शेंडा खुडणे म्हणजे गळफांदी कापणे आणि शेंडा खुडणे. अतिघन लागवड करून गळफांदी कापून शेंडा जर कापला तर त्याला दादा लाड पद्धत आपण असं नाव दिलेलं आहे. त्याबद्दल बरेच व्हिडिओ आपण तिथं दादा लाड पद्धतीचे आपण बनवलेले आहेत, ते आपण पाहून त्या पद्धतीनं सुद्धा याच्यामध्ये उत्पादन दुप्पट होण्याचं बहुतांश शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जर गळफांदी तुम्ही कापत असाल आणि 3.5-4 फुटाला शेंडा खुडत असाल तर तुमचं उत्पादन नक्कीच दुप्पट होते. ही पद्धत अत्यंत चांगली पद्धत म्हणायला हरकत नाही. फक्त पहिल्या वेळेस करताना एखाद्या एकरात प्रयोग करा आणि ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे गळफांद्या कापण्याचा ते शेतकरी मोठ्या क्षेत्रात सुद्धा दादा लाड पद्धतीनं करू शकता. या दोन्ही पद्धती ज्या आहे अतिघन लागवड पद्धत, फक्त अतिघन जर म्हटलं तर वाढ रोधकानं झाडाची वाढ थांबवणे आणि दादा लाड जर म्हटलं
तर अतिघन लागवड करून मोनोपोडिया कट करून शेंडा कट करणे याला म्हणतात दादा लाड पद्धत. तर या दोन्ही पद्धतीमध्ये उत्पादनाची वाढ चांगली होते. तर या पद्धतीनं आपला कापूस मोठ्या प्रमाणात तिथे दिसतो. तर या झाल्या. अजून एक पद्धत आहे आंतरपीक कापूस आणि मूग हे आंतरपीक पद्धत. अकोला जिल्ह्यामध्ये किंवा अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये कापूस आणि मुगाचं पीक आंतरपीक मुगाचं आंतरपीक त्यात घेतलं जातं. याच्यामध्ये साधारणतः याचं शास्त्रीय कारण असं आहे की याची स्पर्धा होत नाही. कापूस 160 ते 180 दिवसात मॅच्युअर होते. 45 ते 60 दिवसापर्यंत त्याची वाढ फारशी होत नाही. आणि दुसरीकडे मूग हे अत्यंत कमी कालावधीचं 65 दिवसात पीक येतं. त्यामुळं कापसाचं पानं एकमेकांना भिडण्याआधीच मुगाची पूर्ण वाढ होऊन काढणी संपते. त्यामुळं कापसाच्या मुख्य वाढीच्या टप्प्यात मुगाचा कोणताही अडथळा येत नाही. सजीव आच्छादन व तण नियंत्रण मुगाची वाढ झपाट्यानं होऊन जमीन पूर्णपणे झाकली जाते. त्यामुळे जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पडत नाही आणि तणांची वाढ सुद्धा नैसर्गिकरित्या खुंटते. तसेच जमिनीतील ओलाव्याचं बाष्पीभवन ठेवून कापसाला ओलावा जास्त. नत्र पुरवठा होतो. सेंद्रिय कर्ब सुद्धा जर कापसात मुगाचं तास एक घेतलं तर नत्र पुरवठा होतो, कारण मुगाच्या मुळावर गाठी आहे. त्यामुळं आपोआप नत्राचं स्थिरीकरण जमिनीत होते. मुगाचा पालापाचोळा पडतो, त्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा तिथं वाढतो. त्यानंतर तण नियंत्रण म्हणजे ज्या जमिनीमध्ये किंवा ज्या शेतामध्ये तणांचा जास्त त्रास नाही असे शेतकरी कापूस आणि मूग याचं मिश्र पीक आपण म्हणू त्याला, किंवा कापसात आंतरपीक मुगाचं 1 तास मुगाचं आपण घेऊ शकतो. आणि जर तिथे म्हणजे चांगलं व्यवस्थापन असेल तर मूगसुद्धा तुम्हाला 3-4 क्विंटल एकरी पिकू शकतो. अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात काही शेतकरी या पद्धतीनं लागवड करतात आणि ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे ते त्याच्यापासून चांगलं उत्पादन घेतात. पण याला मर्यादा अशी आहे की याच्यामध्ये हे बघा, कापसाच्या 2 ओळीतील अंतर 4 फूट किंवा 5 फूट असल्यास मध्यभागी मुगाची 1 किंवा 2 ओळ अशी आपण सहज घेऊ शकतो. कापसाच्या 2 ओळीतील अंतर 4 फूट किंवा 5 फूट असेल तर 5 फूट जर असलं तर 2 ओळी आपण मुगाच्या टाकू शकतो. 4 फूट असलं तर 1 ओळ सुद्धा टाकू शकतो. फक्त याला लिमिटेशन काय आहे, याला मर्यादा काय आहे की याच्यात तणनाशक वापरता येणार नाही तुम्हाला. जे आपण कापसामध्ये निवडक तणनाशक वापरतो किंवा उगवून आल्यानंतर किंवा उगवणपूर्व तणनाशक वापरतो, मुगाचं पीक घेतल्यामुळं त्यात तणनाशक वापरता येणार नाही. दुसरी गोष्ट, आंतरमशागत करताना फार जपून तुम्हाला सांभाळून छोट्या डवऱ्यानं मूग आणि कापसाच्या मध्ये आंतरमशागत करावं लागेल. त्यामुळं तणाचं नियंत्रण जे आहे ते तुमचं ज्या जमिनीत तण कमी आहे किंवा तुम्ही मशागत अत्यंत व्यवस्थित करू शकता अशा शेतकऱ्यांनी या पद्धतीनं पीक घ्यायला हरकत नाही. याचे फायदेसुद्धा आहेत पण मर्यादासुद्धा आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता मी तुम्हाला 4-5 पद्धती सांगितल्या, समानांतर पद्धत, विषमांतर पद्धत, जोडओळ पद्धत, अतिघन लागवड पद्धत, दादा लाड पद्धत आणि आंतरपीक मुगाचं आंतरपीक, याच्यामध्ये सोयाबीन किंवा उडीद वगैरे हे पीक घेणं शक्य नाही, कारण या पिकाचा कालावधी जास्त आहे. मुगाचा कालावधी कमी असल्यामुळं कापसात मुगाचं आंतरपीक तुम्ही घेऊ शकता. तर ह्या सगळ्या पद्धतीपैकी जी तुम्हाला योग्य वाटते, जी परिस्थिती आहे, कुठं तण जास्त आहे तिथं समानांतर पद्धत, तणाचं नियंत्रण करू शकता, उत्पादन वाढवायचं आहे. विषमांतर पद्धत, उत्पादनात अजून जास्त वाढ करायची आहे, संजीवक वाढरोधक फवारू शकता, अतिघन लागवड पद्धत, गळफांद्या आणि शेंडा कापू शकता, दादा लाड पद्धत, जोडओळ पद्धत, लॅटरलचा खर्च वाचवायचा आहे, किंवा मग आंतरपीक मूग घेण्याची पद्धत. यापैकी जी योग्य वाटते तुम्हाला ते मी तुम्हाला तांत्रिक माहिती सगळ्याची दिली. तुम्हाला जे योग्य वाटते ते पद्धतीनं आपण कापसाची लागवड यावर्षी करावी. शक्यतोवर लागवड करताना कापसाची लागवड करताना उताराला आडवी केलेली बरी. त्यातल्या त्यात थोडंसं रेज बेड, थोडासा उंचवटा जर करता आला त्याला पाणी मुरून राहण्यासाठी, तर तो या वर्षासाठी तरी जास्त फायद्याचा आपल्याला ठरू शकतो. तेच मी जे सांगितलं, कापूस लागवड म्हणजे बेड पद्धत, BBF पद्धत. बेड तयार करण्यासाठी आपल्याला जमिनीची पूर्ण मशागत करून नांगरणी वखरणी आटोपल्यानंतर साधारणतः 4 फुटाचे किंवा 5 फुटाचे बेड आणि बेडची उंची 6 ते 9 इंच असावी. शक्यतोवर हलक्या जमिनीत, मध्यम जमिनीत किंवा लवकर निचरा होणाऱ्या जमिनीत बेडवर कापसाची लागवड करायला हरकत नाही. तिथे तणाचं नियंत्रण हे तुम्ही तणनाशकानं करू शकता आणि आंतरमशागत सुद्धा करण्याची गरज नाही, कारण एकदा बेड केले आपण तण नियंत्रण तणनाशकानं जर केलं तर तुम्हाला आंतरमशागत सुद्धा करायची गरज नाही. या बेडचे फायदे काय आहेत? जास्त पाऊस पडला तर सरीत पाणी साचेल,
कमी पाऊस पडला, पावसात खंड पडला तर सरीत पाणी मुरल्यामुळं जास्त काळ त्याला ओलावा टिकून राहू शकतो. तर ही सुद्धा एक चांगली पद्धत. किंवा याच्यामध्ये अजून SRT किंवा शून्य मशागत तंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा आपल्याला वापरता येतं. त्यामध्ये तुमचा झिरो टिलेज ज्याला म्हणतात आपण, तर याच्यामध्ये कुठलीही मशागत न करता फक्त तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण करण्याची पद्धत आहे. अशा तुम्हाला 7 पद्धती मी कापूस लागवडीच्या सांगितल्या आहेत. त्यातली जे योग्य तुम्हाला वाटते किंवा जी परिस्थिती आहे, आपल्याला काय मर्यादा आहे, काय सोयीचं आहे, या पद्धतीनं कापसाची लागवड आपण करावी.